प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानमध्ये केवळ 20 ई-रिक्षा कार्यरत असून कमी ई-रिक्षांमुळे पर्यटकांना तासनतास उभे राहावे लागते। या रिक्षांसाठी एक नियमावली तयार करण्यात आली आहे। स्थानिक प्रवासी आणि वेळप्रसंगी त्यांचे पाहुणे आल्यास त्याचप्रमाणे नियमित येणारा परिसरातील व्यावसायिक व्यापारी वर्ग सुद्धा स्थानिकांच्या रांगेतून पटकन रिक्षातून निघून जातात। त्यामुळे अनेकदा स्थानिक आणि पर्यटकांमध्ये वाद होत असतात। यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेचे येथील माथेरान बचाव संघर्ष समितीसोबत चर्चा करून यातून सुवर्ण मध्य निघावा यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते। यावेळी संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, सचिव सुनील शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, माजी नगराध्यक्ष मनोज जोनखेडकर, अजय सावंत, विवेक चौधरी, शिवाजी शिंदे, सुहासिनी शिंदे, प्रियांका कदम उपस्थित होते। यामध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आले असून एक नियमावली तयार करण्यात आली आहे। याबाबतची अंमलबजावणी 24 मे पासून लागू होणार आहे। नियमावलीनुसार जे स्थानिक लोक आहेत त्यांची वेगळी रांग आणि ज्यांच्याकडे माथेरान रहिवासी पुरावा आहे अशांना स्थानिकाच्या रांगेत टोकन दिले जाणार आहे। कुणाचेही पाहुणे आल्यास त्यांनाही पर्यटकांच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे। जे कोणी शासकीय अधिकारी आहेत ज्यांना ही सेवा मोफत उपलब्ध केली जाते त्यांनाही त्यांच्या कार्यालयापर्यंत न सोडता स्टेशनजवळील ई-रिक्षा स्टँडवर उतरावे लागणार आहे, जेणेकरून त्यांच्यामुळे अन्य प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही। ज्यांच्या या ई-रिक्षाला विरोध आहे परंतु अशी मंडळी सर्रासपणे या सेवेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्म बनवण्यात येणार असून आमचे ई-रिक्षाला समर्थन आहे आणि ही सेवा अशी सुरू राहावी असे फॉर्मवर सहीनिशी घेण्यात येणार आहे। त्यामुळे आगामी काळात या सेवेला कुणाचा प्रखर विरोध आहे हे संघटनेला समजू शकते। नियमावलीमुळे ज्यांचा विरोध आहे अशी मंडळी आपसुकच या सेवेपासून अलिप्त राहतील आणि अन्य प्रवाशांना ई-रिक्षा समर्थकांना या सेवेचा उत्तम प्रकारे लाभ घेता येईल। एकंदरीत इथे येणाऱ्या पर्यटकांना यामुळे ताटकळत उभे राहावे लागणार नसून उत्तमरित्या प्रवास करता येणार आहे।